distance of point from A. इधर हाँ वेक्टर इक्वेशन L1 in is equal to At in position extra value है zero आगा प्लस एक आगा माइनस हाँ एक्सेलरेशन की वैल्यू जाता है आगा एक्सेलरेशन तो हमने लिया माइनस ओमेगा स्क्वायर x बट एट की कंडीशन एक्स्ट्रा वैल्यू है zero हाँ एक्सेलरेशन कैसा है एट की कंडीशन zero but at extreme position acceleration is equal to minus omega square and acceleration is equal to minus omega square x is equal to plus a from here is equal to minus omega square and a equal to minus omega square x so minus x is equal to minus a value is plus omega square well at new position acceleration is minimum minimum which is zero. At extreme position, acceleration is maximum value is minus omega square. And यहाँ भी at extreme position, acceleration is maximum which is plus omega square. Sin में ना करो. Value है तो omega square में omega square. मतलब at new position, acceleration की रास्ता minimum which is zero. At extreme position, acceleration की रास्ता maximum. यहाँ से की रास्ता है वैल्यू कितने है omega square इधर प्लस और वेलोसिटी क्या है और एक्सेलरेशन वेलोसिटी क्या है वेलोसिटी को मैंने बताया ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वायर माइनस बट एट दी पोजीशन एक्स्ट्रा वैल्यू है 0 और ये ओमेगा a स्क्वायर स्क्वायर एंड रूट कैंसिल तो वेलोसिटी फॉर्मूला इधर में ओमेगा but आगा ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वायर माइनस x स्क्वायर ओमेगा a स्क्वायर माइनस आगे x का वैल्यू है प्लस a x स्क्वायर इधर लो a स्क्वायर माइनस a स्क्वायर है 0 आंसर क्या है एट x की वेलोसिटी है 0 आगे चेक करें हम वेलोसिटी का ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वायर माइनस which is omega under root of a square minus x का वैल्यू कितने आएगा माइनस ओमेगा अंडर रूट ऑफ आगे आता है a स्क्वायर माइनस a स्क्वायर में a स्क्वायर माइनस a स्क्वायर माइनस a स्क्वायर कितने 0 आगे वेलोसिटी कितने at the position velocity रास्ता मैक्सिमम मतलब मैक्सिमम वेलोसिटी फॉर्मूला है ओमेगा इनटू but at extreme position velocity is zero it is यहाँ की velocity है मतलब ये दूसरा भी ज़्यादा आता है acceleration का minimum आता है at position velocity का maximum आता है acceleration का maximum आता है at extreme position velocity का minimum आता है at extreme acceleration maximum sorry acceleration minimum velocity maximum acceleration maximum velocity a max b फिर याद रखनी acceleration का maximum आता acceleration का maximum आता at extreme मैं ऐसे बताता हूँ बिना से बात करो minimum और हम velocity का maximum आता at बिना से मैक्सिमम आता है एक्चुअली मैं क्या कर रहा हूं मिनिमम ये आ रहा है
प्लेन असतोय तो तू झेडाचेर दाखयला एक्साचेर दाखोवंक मेळटा न्हू प्लेन एक्स वायाचेर हय ते बेश्टे काडले आत पळय डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन एक प्लेन दिल्लो आसतलो आनी कितें सांग एक पॉइंट दिल्लो आसतलो आनी पॉइंटाचे कॉर्डिनेट्स कितें सांग x1 y1 आनी z1 आतां हो जो पॉइंट जो आहा तो प्लेनाक कितलो पयस आहा आतां एक हो कितें प्लेन आनी एक पॉइंट तेजे मदें कितलो डिस्टन्स आहा तें काडपाचो फॉर्मुला कितें आसता तें काडपाचो फॉर्मुला कितें आसता सांग मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर डॉट कितें नॉर्मल वेक्टर कितें डॉट एन वेक्टर मायनस डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल वेक्टर आतां ए वेक्टर कितें सांग गिवन पॉइंट आहा पळय गिवन पॉइंट तेजो पोजिशन वेक्टर गिवन पॉइंट कितें पी पीआचे पोजिशन वेक्टर कितें ए वेक्टर एन वेक्टर कसो काडटलो तूं एन वेक्टर कसो काडटलो प्लेनाचो इक्वेशना भितर तुका एन मेळटलो पळय तो कितें प्लेन दिल्लो आसतलो न्हू प्लेनाचो इक्वेशना भितर एन वेक्टर आसतलो पळय तो कितें आसता एन वेक्टर मायनस डी कितें डिस्टन्स ऑफ द प्लेन डिस्टन्स इक्वेशना भितर तुका हे दिसता पळय इक्वल टू कितें बरयता पळय नंबर तो कितें स्मॉल डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल वेक्टर तिथे कितें मेळटलें आमकां डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द प्लेन एक पॉइंट दिल्लो आसतलो आनी एक प्लेन दिल्लो आसतलो त्याच्या मदीं कितलो डिस्टन्स आहा ते कशें कॅल्क्युलेट आनी ह्या डिस्टन्साक कितें म्हणटा आमी कॅपिटल डी आनी हो तो डिस्टन्स डी इज इक्वल टू कितें आसता मॉड ऑफ ए वेक्टर डॉट एन वेक्टर मायनस डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल वेक्टर कळ्ळें क्लियर केन्ना वेन वेक्टर फॉर्म इज गिवन फॉर्मुला कितें वेन वेक्टर फॉर्म इज गिवन म्हळ्यार कितें प्लेन कितें कसो दिल्लो आसतलो इन वेक्टर फॉर्म प्लेन दिल्लो आसतलो तुका आनी एक पॉइंट दिल्ले आसतले प्लेन आनी पॉइंटा मध्ये कितलो डिस्टन्स आहा ते कॅल्क्युलेट करपाक लागून कितें फॉर्मुला आसता सांग डिस्टन्स इज इक्वल टू ए वेक्टर कितें सांग त्या पॉइंटाचो गिवन वेक्टर म्हळ्यार पोजिशन वेक्टर एन वेक्टर कितें नॉर्मल वेक्टर ऑफ द प्लेन डी कितें डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन आनी अपॉन कितें मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर म्हळ्यार नॉर्मल वेक्टर हे एन वेक्टर आनी डी वेक्टर खंयच्यान मेळटले तुका खंयच्यान मेळटले प्लेनासून मेळटले आनी ए वेक्टर खंयच्यान मेळटलो तुका गिवन पॉइंट आसतलो न्हू गिवन पॉइंटाचो पोजिशन वेक्टर हो पॉइंट पीआचो पोजिशन वेक्टर कितें ए वेक्टर आनी कशें हाडटा तें खबर आहा न्हू x1 i कॅप y1 j कॅप z1 k कॅप अननोन तर व्हॅल्यूज तुका नोन आसतले तेन्ना तूं व्हॅल्यू पुट कर इजी आतां कार्टेशियन फॉर्म कितें आसता तुका पॉइंट दिल्लो आसतलो पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स कितें x1 y1 z1 आनी तुका हो कितें कोणाचो पोजिशन वेक्टर हेजो पोजिशन वेक्टर कितें a हेजो पोजिशन वेक्टर कितें a सांगता पळय हेजो पोजिशन वेक्टर कितें a हे केन्ना यूज करप तें सांगता हे केन्ना यूज करप जेन्ना तुगेलो पॉइंट जो आहा पळय हो पॉइंट खंय लाय करता ऑन द ओरिजीन जेन्ना हो पॉइंट जो आहा खंय लाय करता ऑन द ओरिजीन जाल्यार ए वेक्टर कितें आसतलो सांग झिरो वेक्टर सो ए वेक्टर कितें आसतलो हांगा हो पॉइंट जो आहा खंय लाय करता ऑन द ओरिजीन आनी ओरिजीन आनी प्लेनाचो डिस्टन्स काडपाक लायला ओके सिमिलर आसता ते हय तशेंच आसा ते सेम म्हळ्यार तुका स्मॉल डी काडपाक लायला एक्चुअली पळोवपाक गेल्यार टेक्निकली स्मॉल डी काडपाक लायला आमी ते म्हणटा पळय स्मॉल डी एक्चुअली ते कन्फ्युजिंग आहे दाखयलें हय आतां कितलें सांग लेंथ ऑफ द पॉइंट परपेंडिक्युलर टू द ओरिजीन ओ टू बी ऑफ द प्लेन त्या गरज ना आतां पळय सांग ए वेक्टर घेतलो झिरो जातलो ए वेक्टर घेतलो झिरो सो उरलें कितें सांग मायनस डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल वेक्टर विच इज एन वेक्टर आनी मॅग्निट्यूड घातला कितें जाता हो नेगेटिव्ह घातलो पॉझिटिव्ह बंद बंद इतलं क्लियर इतलं कळ्ळें आतां ए वेक्टर झिरो केन्ना जातलो सांग जेन्ना तुका गिवन पॉइंट आतां खंय लाय करता ऑन द ओरिजीन तो उरलें कितें फॉर्मुला कितें कितें करप एक झिरो घालप सो कितें जातलो आन्सर सांग डी वेक्टर डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर आता कार्टेशियन फॉर्म इजी तुका किती दिल्लो आसतलो सांग तू किती दिल्लो आसतलो प्लेन दिल्लो आसतलो बट प्लेनाचो खंयचो फॉर्म दिल्लो आसतलो कार्टेशियन फॉर्म आनी प्लेनाचो कार्टेशियन फॉर्म कितें आसता ax जनरल इक्वेशन by प्लस cz इक्वल्स टू कॅपिटल डी आनी ते कॅपिटल डी पळय हांगा तुमी कॅपिटल डी बरयला ओके आता
आणि हो पॉईंट किती आहे पी आणि ह्या डिस्टन्स किती म्हणटालो कॅपिटल डी आणि हो पॉईंट कोणाकडे पास करता ओरिजिनांतल्यान ओरिजिन हो कितें आसतलो ए वेक्टर त्याचे कोऑर्डिनेट्स कितें आसतले सांग x1 y1 z1 हो डिस्टन्स काडपाक लायला हो डिस्टन्स तो फॉर्मुला कितें आसतलो पळय फॉर्मुला कितें आसतलो सांग इजी कितें आसतलो सांग डी त्या सायडीर व्हरप डी त्या सायडीर व्हरप कार्टेशियन प्लेन दिल्लो आसतलो पळय तो कार्टेशियन इक्वेशन दिल्लो आसतलो पळय तो डी त्या सायडीर व्हर तो फॉर्मुला कितें आसतलो सांग ए x1 कितें b b y1 c z1 minus d upon magnitude of a square plus b square plus c square a square plus b square plus c square okay clear abc किती असता सांग actually abc किती आहे direction ratios of normal vector सारखे direction ratios of normal vector आणि हे किती आहे normal vectorचा magnitude under root of a square plus b square plus c square सारखे ना चल बन आता किती आहे तुका पॉइंट गिवन आणि तुका प्लेन गिवन आणि त्याच्या पॉइंट आणि प्लेनाच्या मध्ये किती काढपा जाय डिस्टन्स काढपा जाय पळय फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम अ प्लेन एक प्लेन दिल्लो आणि किती पॉइंट दिल्लो प्लेन कसो दिला सांग इन वेक्टर फॉर्म सो वेक्टर फॉर्म भरिल्ले याद तो डायग्राम मध्ये भरिल्ले किती भरिल्ले सांगाय r वेक्टर डॉट n वेक्टर इज इक्वल टू कॅपिटल डी तो कळे कंपेयर केला कळे किती मिळाला आमका सांग n वेक्टर किती आहे कंपेयर करून n वेक्टर किती आहे 6i कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप आणि कॅपिटल डी किती आहे 4 ओ मॅडम फॉर्म्युला किती असतं सांग डिस्टन्स फॉर्म्युला किती असतं डिस्टन्सचा फॉर्म्युला किती असतं mod ऑफ a वेक्टर डॉट n वेक्टर मायनस d वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n वेक्टर a वेक्टर काढूया न्हू a वेक्टर किती आहे गिवन पॉइंटाचो गिवन पॉइंटाचो किती पोझिशन वेक्टर गिवन पॉइंट किती आहे गिवन पॉइंट न्हू सो घेतले 2i कॅप कळ 5j कॅप मायनस 3k कॅप पुट करी तू भितर सो घेतले 2 किती आहे मॅग्निट्यूड a वेक्टर किती सांग 2i कॅप प्लस 5j कॅप मायनस 3k कॅप डॉट n वेक्टर किती आहे 6i कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप मायनस d किती आहे 4 d किती आहे 4 d4 अपॉन घेतलं अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड काढतो नो अंडर रूट ऑफ किती आहे कोणाचं मॅग्निट्यूड 6 स्क्वेअर n मॅग्निट्यूड ऑफ n सो n स्क्वेअर सो 3 स्क्वेअर सॉरी 6 स्क्वेअर प्लस मायनस 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर एक सॉल्व करके घेतलंय सॉल्व करके सांग 12 सॉरी तर आय कॅप येऊसा ना डॉट प्रोडक्ट केल्यावर आय कॅप 0 आता बंद जाता मायनस 15 मायनस 6 अपॉन घेतलं अंडर रूट ऑफ मायनस हा आणि मायनस 4 आणि ऑफ साइड मायनस 4 अपॉन घेतलं अंडर रूट ऑफ 6 स्क्वेअर किती आहे 36 प्लस घेतलं 9 प्लस 4 आन्सर घेतलं 49 एक्स सॉल्व करके देता माइनस 13 12 माइनस 15 12 माइनस 15 किती माइनस 3 and minus 6 minus 9 and minus 4 minus 13 upon root 49 आता काय सांग minus 13 upon 7 मॅग्निट्यूड काढल्यावर 13 upon 7 युनिट्स लेंथ नव्हती डिस्टन्स सो युनिट्स कळलं इझी जेव्हा एक्सरसाइज करतले पळयता ना आनी क्वेश्चन जातले बंद ना आज कितें शिकतले आमी एंगल बिटवीन टू प्लेन्स केले फावट कितें शिकलेले एंगल बिटवीन टू लाइन्स आता कितें एंगल बिटवीन टू प्लेन्स आता एंगल बिटवीन टू प्लेन्स कसो दाखव दोन बुक ती अशें चिंता आता कट करपाक मारपाक मेळना एक्चुअली प्लेन एकमेकांना पास जावपाक जाय दाखोवपाक जाय जाल्यार आता एंगल कितलो करता ते दोन प्लेनाच्या मध्ये जो एंगल आहा पळय त्याला कितें म्हणटा आमी थिटा आता खंयचो पळय दोन एंगल जाता पॉसिबल हांगा कशें दाखवतो अशें हेजेर दाखोवपाक मेळटा अशें चिंता तुमी एक बुक घे पेन दी पेनाकच प्लेन असं कन्सिडर करता आता पेनाकच प्लेन कन्सिडर करूया हो एक पेन हो दुसरा पेन म्हाका खंय एंगल चड येता हांगा न्हू ह्या डायरेक्शन आनी हांगा पळय
हांगा कितें एंगल चड हो केन्ना घेवप न्हू. थिटा कितें आसता खबर आहा, सद्दी एक्यूट एंगल आसता, सद्दी एक्यूट एंगल, आनी एंगल बिटवीन टू प्लेन आमी कितें घेतले, एक्यूट एंगल घेतले. ओके, तो एंगल बिटवीन टू प्लेन विचारता म्हणल्यार तो कितें विचारता खबर आहा, एक्यूट एंगल बिटवीन टू प्लेन विचारता. एंगल बिटवीन टू प्लेन म्हणल्यार कितें, तो कितें विचारता, एक्यूट एंगल बिटवीन टू प्लेन. केन्ना तो ऑप्टिक्स विचारचो ना तुका. क्लियर क्लियर. आता आमी शिकला न्हू, प्लेनाचे दोन फॉर्म शिकला आमी. एक कितें वेक्टर फॉर्म आणि एक कितें कार्टेशियन फॉर्म. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन कितें आसता, फर्स्ट प्लेन ऑफ हो कितें पाय वन कितें, पाय वन कितें प्लेन वन, आणि पाय टू कितें प्लेन टू. कळ्ळें. पाय वन म्हणल्यार कितें प्लेन वन, आणि याचा फॉर्म्युला कितें आसता सांग, जनरल फॉर्म्युला कितें आसता, जनरल फॉर्म्युला आर वेक्टर डॉट n1 वेक्टर इज इक्वल टू d1, वेर n1 इज व्हॉट, कितें परपेंडिकुलर वेक्टर और नॉर्मल वेक्टर फ्रॉम द फर्स्ट प्लेन n1, आणि d1 कितें, d1 कितें सांग, डिस्टन्स फ्रॉम द ऑफ द प्लेन नॉट फ्रॉम द ओरिजिन, आणि नॉट अ परपेंडिकुलर डिस्टन्स. या वेक्टर बरयलो हांगा, कॅप बरयलो म्हणल्यार कितें, तो d कितें आसता, फ्रॉम द ओरिजिन, डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. सारखे. आता प्लेन टू असो फॉर्म्युला कितें आसतलो, वेक्टर फॉर्म कितें आसतलो, आर वेक्टर डॉट n2 वेक्टर इज इक्वल टू d2, d2 वेक्टर. सारखे, d2 वेक्टर न्हू, d2 डिस्टन्स. ओके, d2. सो वेक्टर फॉर्म कितें आसतलो खबर आहा पळय. आता हांगा कितें n1 वेक्टर मेळटा, आणि कितें हांगा कितें मेळटा, n2 वेक्टर मेळटा. कितें करप, कॉस थिटा कितें आसतलो, n1 वेक्टर डॉट n2 n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर. इजी. आमी थंय कितें शिकले सांग, याद आहा, b1 वेक्टर डॉट b2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ b2 वेक्टर. सही था. हांगा कितें घेता आमी, तो b1 वेक्टर कितें आसतालो, लायनीचे पॅरलल आसतालो. फर्स्ट लायनीचे पॅरलल वेक्टरला कितें म्हणटालो आमी, b1 वेक्टर, आणि सेकंड लायनीचे पॅरलल वेक्टरला कितें म्हणटालो आमी, b2 वेक्टर. हांगा कितें आहा, नॉर्मल वेक्टर, परपेंडिकुलर आहा, प्लेना वांगडा परपेंडिकुलर प्लेना आमी कितें म्हणटा, वेक्टरला कितें म्हणटा आमी, नॉर्मल वेक्टर. नॉर्मल वेक्टराचो डॉट घेवप, त्याचो सगळं कितें करप, मॅग्निट्यूड काढून मल्टिप्लाय करप. इजी. काय करतले न्हू तुमी, इजी आहा, सेमूच आहा, सेम एज प्रिवियस वन. तो आमी b1 b2 घेताले, हांगा कितें n1 n2 घेतात. मॅग्निट्यूड कितें आसता, हो कितें सांग, मॉड्युलस. कित्याक आन्सर कितें येवपा जाय, पॉझिटिव्ह. कित्याक आमी एक्यूट एंगल काडटा न्हू, एक्यूट एंगला भितर नेगेटिव्ह येवपा जायना. खबर आहा, एक्यूट एंगल कितें आसता, पॉझिटिव्ह आसता. ओके, एक्यूट एंगल कितें आसता, सदी पॉझिटिव्ह. जे बी एंगल्स लेस दॅन 90 ते कितें आसताले सगळे पॉझिटिव्ह. ओके, खंयचो फंक्शन असो लेस दॅन 90 डिग्री सगळे व्हॅल्यूज कितें आसतात, पॉझिटिव्ह. मग सपोज म्हाका कोणें म्हणलो साइन थिटा काड, तुका हे तरी कळटा. ओके, एंगल बिटवीन टू प्लेन काडपाक कळटा तुका, तू कितें म्हणटालो तुका, फाइंड साइन ऑफ एंगल बिटवीन टू प्लेन, साइन ऑफ एंगल बिटवीन टू प्लेन. पयलीं तू कितें काडटलो, कॉस थिटा काड, मागीर कितें करतलो, साइन थिटा कितें आसता, इज इक्वल टू कितें आसता, रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. जो बी कॉस थिटा येतलो पळय तो हांगा सबस्टिट्यूट कर, तुका कितें मेळटलो, साइन थिटान मेळटलो. कळ्ळें, इतलें क्लियर. आतां हे पळय, हो कितें जालो, वेक्टर फॉर्म जालो. सपोज तुका दोन्ही वेक्टर जे आहात, दोन्ही प्लेनाचे इक्वेशन तुका वेक्टर फॉर्मान दिले जाल्यार हो फॉर्म्युला यूज करप. कितें नोटीस करपाचें, ओन्ली कितें जाय आमकां, नॉर्मल वेक्टर काडपाचो, दोन्ही वेक्टराचो, दोन्ही प्लेनाचो नॉर्मल वेक्टर काड आणि फॉर्म्युला कितें पुट कर, आयडेंटिफाय करपाक मेळटलें न्हू. आता सपोज तुका प्लेन कितें दिला, इक्वेशन ऑफ प्लेन तुका कार्टेशियन फॉर्मान दिल्ले आहा. सपोज इक्वेशन ऑफ प्लेन तुका कितें दिल्ले आहा, कार्टेशियन फॉर्मान दिल्ले आहा. तो फॉर्म्युला कितें आसता सांग, a1x, a1 कितें म्हणलं की दोन प्लेन आहा न्हू, सो कंपेअर करपाक जाय आमकां. a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 प्लस बरें मायनस बरें काय डजंट मॅटर, एकूच आहे. हांगा इक्वल टू डी बरयल्यार बी चलता, इक्वल टू डी, सोल्युशन इक्वल टू डी बरयता, मातशें तुमकां इजी पडटा. इक्वल टू कितें, d1, ओके आसतलो इक्वल टू d2. ओके, d1 आणि कितें d2. आता म्हाका सांग, a1 b1 आणि c1 कितें, a1 b1 आणि c1 कितें, डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल वेक्टर. म्हळ्यार n1 n वेक्टर दिसतो पळय तेजो कितें तो डायरेक्शन रेशियो. मतलब आगे कोफिशिएंट जो है वो क्या होगा, a1, b j के आगे जो कोफिशिएंट होगा वो क्या होगा, b1, और जो जो केत नो आइजर के फुडे कोफिशिएंट आता कितें c1. नो फर्स्ट वेक्टर का नॉर्मल वेक्टर, फर्स्ट प्लेन का नॉर्मल वेक्टर इक्वेशन. आणि कितें प्लेन 2 कितें आसतलो, पाय 2 म्हणटा आमी. एका कितें बरयतलो, हेजो जनरल इक्वेशन कितें आसतलो, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. व्हाट वेयर कितें a1 b1 and c1 आर व्हाट, डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल वेक्टर.
ऑफ प्लेन 1 म्हळ्यार कितें एक्चुअली कितें P1 वेक्टराचे कितें सर N1 वेक्टराचे कितें डायरेक्शन रेशोज आणि A2 B2 आणि C2 कितें डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन 2 एका कितें म्हणटलो एक्चुअली कितें N2 वेक्टराचे कितें डायरेक्शन रेशोज आता हांव तुका कंपेअर करपाक लायता लायना भितर बी शिकयलें न्हू तुमगे लायना भितर आमी कोणाचे डीआर्स घेताले घेताले आता A1 स्मॉल A1 B1 C1 घेताले हे कोणाचे डीआर्स असताले सांग डीआर्स ऑफ बी वेक्टर आणि बी वेक्टर कितें आसतालो पॅरलल टू लाइन 1 आणि हांगा कितें घेताले A2 B2 C2 घेताले आणि हे कितें आसताले सांग डीआर्स ऑफ वेक्टर 1 जालो वेक्टर 2 पॅरलल टू प्लेन सॉरी लाइन 2 फॉर्म्युला कितें आसतालो फॉर्म्युला तुमकां सगळ्यांक खबर आहा कितें A1 A2 फ्रॉम स्मॉल A1 A2 घेताले लाइना भितर आणि स्मॉल A1 A1 B1 C1 कितें डायरेक्शन रेशोज ऑफ द वेक्टर B which is parallel to line 1 लास्ट लाइन 2 सो A2 B2 C2 घेताले हांगा कितें A1 B1 C1 कोणाचे घेतात नॉर्मल वेक्टराचे घेतात ओके सो कितें आसता सांग कार्टेशियन फॉर्म कितें आसतालो cos θ इज इक्वल टू स्मॉल जाग्यार कितें बरयतले कॅपिटल बरयतले कितें A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 upon कितें magnitude of A1 square plus B1 square plus C1 square into कितें magnitude of A2 square plus B2 square plus C2 square सेम आशिल्ले थंय बट फरक कितें सांगा आमी कॅपिटल येता आमी प्लेनाचे डायरेक्शन रेशोज आमी कॅपिटलान बरयतात आणि आमी जेन्ना वेक्टराचे जेन्ना आमी हे बरयताले पळय डायरेक्शन कोसाइन बरयताले तेन्ना कितें बरयताले स्मॉल इतलेच फरक आहा डिफरन्स काय ना ऑलमोस्ट सेम आहा तो कितें जातालो आमी B1 वेक्टर B2 वेक्टर आणि तो पॅरलल आसतालो आणि हे जे N1 आणि N2 कितें नॉर्मल वेक्टर कोणा वांगडा प्लेना वांगडा ओके क्लियर सो सेम कंडिशन्स ऑफ प्लेन तुमकां याद आहा जेन्ना दोन लाइन्स कितें आसता परपेंडिक्युलर असतात जेन्ना दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतात तेंच्या मध्ये एंगल कितलो असता सांग 90 डिग्री न्हू आणि cos 90 कितें असता 0 तुमकां दिलं याद आहा कंडिशन कितें असता सांग की सांगलेलें जेन्ना कितें दोन्ही कितें लायनाचे बी वेक्टर्स आहा पळय तेजो हे घेतलो कितें डॉट प्रोडक्ट घेतलो कोणा वांगडा तेच्या डायरेक्शन रेशोजो वांगडा कोणाचे B1 वेक्टर आणि B2 वेक्टराचे जे कोफिशियंट आहा पळय तेजो कितें घेतलो डॉट प्रोडक्ट घेतलो A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 करतलो आणि म्हाका सपोज 0 मेळ्ळो दॅट मीन्स कितें टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर हांगा सेम गोज फॉर हियर सेम बी हांगा बी सेम वयता बट हांगा कितें आसतलें सांग कॅपिटल पळय टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे एंगल कितलो करता तेमी दोग जाण 90 सो कितें आसतलो सांग 90 करता जाल्यार हो फुल टर्म घेतलो असो वयचा ना सो कितें मेळ्ळें सांग A1 A2 प्लस B1 B2 सॉरी A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 केलो आणि म्हाका आन्सर 0 मेळटा दॅट मीन्स कितें टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर लाइन नो टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर सारखे आता पळय हे विचारल्यार टू प्लेन्स आर पॅरलल एक पॅरलल म्हणटलो तू ना एक पॅरलल म्हणटलो टू प्लेन्स आर पॅरलल तू कसो शो करतलो कितें करप फर्स्ट प्लेनाचो नॉर्मल वेक्टर तेका डिवाइड करतलो कोणा वांगडा सेकंड प्लेनाच्या नॉर्मल वेक्टरा वांगडा डिवाइड करतलो म्हळ्यार A1 अपॉन A2 सपोज इज इक्वल टू तुका B1 अपॉन B2 मेळटा इज इक्वल टू तुका C1 अपॉन C2 मेळटा सगळ्याची व्हॅल्यू तुका सेम मेळटा दॅट मीन्स कितें दीस टू प्लेन्स आर पॅरलल टू इच अदर इतलेच ओके बंद कर आता कितें एंगल बिटवीन लाइन एंड प्लेन एक प्लेन दिल्लो आसतलो आणि एक कितें दिल्लो आसतलो लाइन एक प्लेन दिल्लो आसतलो आणि एक कितें दिल्लो आसतलो लाइन म्हाका सांग हो एक प्लेन न्हू प्लेनाचे परपेंडिक्युलर कितें आसतलो सांग एक नॉर्मल वेक्टर सारखे कितें म्हणलें प्लेनाचे नॉर्मल कितें आसतलो एक नॉर्मल वेक्टर आणि नॉर्मल वेक्टर कितें म्हणटा आमी n वेक्टर कॅपिटल N बरे स्मॉल n बरे सेम नॉर्मल वेक्टर आणि आता लाइन हा पळय लाइन कितें करता एक वेक्टर क्रिएट करता आणि लाइन कितें आसता एक पॅरलल वेक्टर क्रिएट करता हेच्या वांगडा पॅरलल आसतलो एक अशी बेश्टी इमॅजिन काडटा अशें कितें बी वेक्टर हेमच्या मध्ये जो एंगल आसता पळय कितें म्हणटा आमी थीटा बट आमकां थीटा नाका हांगा आमकां कितें जाय एंगल पळय कितें म्हणलें पळय डेफिनेशन वाचा द एंगल बिटवीन द लाइन एंड द प्लेन इज द कॉम्प्लिमेंटरी ऑफ द एंगल पळय इज द कॉम्प्लिमेंटरी ऑफ द एंगल कॉम्प्लिमेंटरी म्हणल्यार कितें 90 मायनस थीटा कॉम्प्लिमेंटरी ऑफ द एंगल बिटवीन लाइन एंड नॉर्मल ऑफ द प्लेन म्हणल्यार कितें म्हणला
अथवा नॉर्मल न्हू नॉर्मल आणि हो लाईन कितले एंगल क्रिएट करता टीटा तो एंगल तो किती एंगल बिटवीन द लाईन एंड द प्लेन न्हू एंगल बिटवीन लाईन एंड द प्लेन न्हू एंगल किती सांग कॉम्प्लिमेंटरी याचो कॉम्प्लिमेंटरी किती सांग हय आता हो पळय हो परपेंडिक्युलर तुमकां खबर आहा कितें सद्दी कितें प्लेन कितें करता परपेंडिक्युलर ड्रॉ करता सो हो फुल एंगल किती आसतलो 90 हो टीटा जाल्यार किती आसतलो 90 मायनस टीटा आणि 90 मायनस टीटा किती म्हणटा आमी 5 आमकां 5 जाय एंड दिस 5 इज व्हॉट एंगल बिटवीन प्लेन एंड लाइन हो कितें जालें सांग एक्चुअली हो कितें एक्चुअली एंगल बिटवीन नॉर्मल वेक्टर एंड लाइन आमकां नॉर्मल वेक्टर एंड लाइन जाय ना आमकां जाय प्लेन आणि लायनाच्या मध्ये एंगल जाय सो विच इज 5 आता तू म्हणतो सर साइन कसो येयलो पळय म्हाका सांग कॉस 90 मायनस टीटा कितें साइन सारखे कॉस 90 मायनस टीटा कितें साइन टीटा आणि टीटा जाग्यार आमी कितें बरयला 5 कळ्ळें क्लियर त्याला मग साइन येयला हांगा तेचो कॉम्प्लिमेंटरी न्हू तो कॉसाचो कॉम्प्लिमेंटरी कितें साइन हांव कितल्या वेळ सांग इतलो क्लियर आता लायनाचो इक्वेशन कितें आसता लायनाचो इक्वेशन कितें आसता आर वेक्टर इज इक्वल टू कितें ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर आणि बी वेक्टर कितें सांग बी वेक्टर कितें पॅरलल वेक्टर टू द लाइन विथ द लाइन विथ द लाइन मागीर हे कितें सांग ओ कितें पाय1 कितें प्लेन प्लेनाचो इक्वेशन कितें सांग आर वेक्टर डॉट एन वेक्टर इज इक्वल टू डी आता कितें हेंच्या मध्ये एंगल जाय प्लेन आणि लायनाच्या मध्ये एंगल जाय ताका कितें म्हणटा आमी 5 सो sin 5 कितें आसता सेम बी वेक्टर डॉट आता कितें आसतलें हांगा बी वेक्टर कंबायन पळय तें तो कितें आसताले b1 वेक्टर डॉट b2 वेक्टर घेताले आमी लाइन आसतना आणि जेन्ना दोन प्लेन आसता कितें घेताले n1 वेक्टर प्लस ए डॉट n2 वेक्टर घेताले आणि हांगा कितें घेतले सांग b वेक्टर डॉट n वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ n वेक्टर झाले सेम इतलो त्याचा कार्टेशियन फॉर्म असना कार्टेशियन सोबत कार्टेशियन क्वेश्चन दिले बीन त्याला वेक्टरान कन्वर्ट करा आणि सॉल्व करा ओके क्लियर आज फर्स्ट क्वेश्चन पळय वाचच्या किती बरयला फाइंड द एंगल बिटवीन द टू प्लेन हा टू प्लेन म्हणल्यार n1 जाय म्हाका n2 जाय इतले जाय n1 जाय आसता n2 जाय आसता सारखे नाल्यार कितें a1 b1 c1 जाय नाल्यार कितें जाय a2 b2 c2 जाय सारखे न्हू आता म्हाका किसो कसो दिला सांग इक्वेशन ऑफ प्लेन कसो दिला इन कार्टेशियन फॉर्म की वेक्टर फॉर्म कार्टेशियन फॉर्म न्हू कार्टेशियन फॉर्मच न्हू बट विचारला कितें बट कितें एंगल कशें फाइंड करपाक लायला युजिंग वेक्टर मेथड तेमी सपोज स्पेसिफाय करता तुका वेक्टर मेथडान काड म्हण जाल्यार वेक्टर मेथडान काडपा जाय आयदर तुका इक्वेशन कार्टेशियन फॉर्मान दिलो तेका कितें करतले पयलीं वेक्टरान कन्वर्ट करतले इजी आतां म्हाका सांग हो कितें ए कितें a1 कॅपिटल a1 हो कितें फुडें काय बरोवना म्हणल्यार कितें 1 के आसतलो b1 और -2 के आसतलो c1 हो कितें आसतलो सांग a2 आनी हो कितें b2 आनी हो कितें c2 आता n1 वेक्टर जाय म्हाका न्हू n1 वेक्टर कशें हाडटा सांग n1 कितें आसता सांग डायरेक्शन रेशियोज ऑफ फर्स्ट प्लेन n1 वेक्टर कितें डायरेक्शन रेशियोज ऑफ फर्स्ट प्लेन कितें 2i कैप 2i कैप केतलो प्लस 1 j कैप -2 k कैप आणि n2 वेक्टर कितें 3i कैप कळ्ळें न्हू dr ऑफ -6 j कैप -2 k कैप हे मेळ्ळें आतां कितें आतां सॉल्व करूया आतां कितें आसलें सांग cos थीटा इज इक्वल टू कितें आसता डिटरमिन कितें मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर डॉट n2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर n1 कितें 2i कैप प्लस 1 j कैप -2 k कैप डॉट n2 वेक्टर कितें 3i कैप -6 j कैप -2 k कैप डॉट घातला हा अपॉन कितें मॅग्निट्यूड ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर डॉट 3 स्क्वेअर प्लस -6 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर आणि कितें मॉड्युलस आन्सर घेतलो 2 3 जा 6 मागीर 1 -6 जा -6 -2 इंटू -2 प्लस 4 अपॉन घेतले अंडर रूट ऑफ हेची व्हॅल्यू किती घेतली सांग सॉल्व केल्यार 2 2 9 9 आणि हेची व्हॅल्यू किती येता 49 सो आन्सर घेतले सांग 4 कॅन्सल जाता 4 येतलो 4 अपॉन घेतले सांग 3 इंटू 7
आन्सर घेतलं फायनल आन्सर 4/21. म्हाका 4/21 जाय किंवा किती विचारला एंगल विचारला न्हू कॉस ऑफ एन एंगल विचारू ना किती विचारला एंगल विचारला सो किती थीटा इज इक्वल टू किती सारखे कॉस इनवर्स 4/21 इजी करेक्ट किती कार्टेशियन आम्ही दिल्यार आमकां किती फरक पडटा पळय तुमी सांग पळय जाल्यार डायरेक्ट करपाक मेळटालें आमकां फॉर्मुला कितें आशिल्लो कार्टेशियन फॉर्मान दिला इक्वेशन कितें आसतालें फॉर्मुला कितें आसतालें सांग cos theta is equal to कितें मॉड्युलस ऑफ a1 b1 plus b2 c2 आणि कितें c1 c2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a1 स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ कळ्ळें अंडर रूट ऑफ ते करपाक मेळटालें बट हांगा कितें सांगलें तेमी मॅक्टर मेथडान जाय तेमी समज स्पेसिफाय करता न्हू जाल्यार तुका तोच मेथडान करपाक जाय ओके ते स्पेसिफाय करूना जाल्यार डायरेक्ट कार्टेशियनान यूज करता ओके वेक्टर काडची गरज नाशिल्ली तू खबर आहा न्हू हे कितें drs ऑफ कितें नॉर्मल वेक्टर बरयल्लें बी पळय drs ऑफ नॉर्मल वेक्टर कितें ऑफ प्लेन 1 आनी कितें drs ऑफ नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन 2 drs म्हळ्यार आमकां इक्वेशन मेळटा न्हू वेक्टर इक्वेशन मेळटा हे जालें आतां नेक्स्ट वन आतां हांगा कितें म्हणलां सांग कितें दिला एंगल बिटवीन टू प्लेन काडपाक लायला हांगा कितें स्पेसिफाय केला तेमी ना म्हळ्यार आमकां ओन्ली एंगल काडून दाखय इन वेक्टर फॉर्म आसून युजिंग वेक्टर मेथड करून दाखय अशें म्हणलां ना सो कितें हांव नॉर्मल कितें करतलो हो कितें a1 हो कितें बिटवीन द टू प्लेन न्हू a1 हो कितें b1 c1 हो कितें a2 b2 आनी हो c2 सारकें आतां फॉर्मुला कितें आसता cos थीटा कितें इक्वल टू मॉड्युलस कितें a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon under root of a1 square plus b1 square plus c1 square into a2 square plus b2 square plus c2 square सारखे पुट करूया व्हॅल्यू इजी 3 2 into 2 plus minus 6 into 2 आणि कितें प्लस c1 कितें 2 into minus 2 सारखे अपॉन घेतलो अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस मायनस 6 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर डॉट हांगा घेतले 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर न्हू मातसो इंटरेस्टिंग जाता मला आता आन्सर घेतलो 6 minus 12 minus 4 अपॉन क्या था रूट 49 कितना 40 रूट 49 ओके स्क्वेअर 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 12 एक्स सॉल्व केला घेतले आत पळय 6 minus 16 minus 10 म्हणल्यार मोड घायला कितें जाता ओके -10 बरयता हांगा घेतले सांग रूट ऑफ 49 कितें 7 रूट 12 हेका काय करयाक फायनल आन्सर घेतलो cos थीटा इज इक्वल टू मायनस घेतलो मॉड्युलस काढला घेतले 10 अपॉन 7 रूट 12 आनी धाकटो करपाक मेळटा हय न्हू हय कितें करपाक मेळटा 2 रूट 3 कॅन्सल केल्यार कॅन्सल करपाक मेळ्ळो 14 बी येता रे बट कॅन्सल करपाक मेळटा न्हू cos थीटा घेतले 5 अपॉन 7 रूट 3 तो फायनल आन्सर किती थीटा जाय न्हू एंगल जाय सो घेतलो cos इनवर्स 5 अपॉन 7 रूट 3 दिस इज माय फायनल आन्सर आज काय दिला सांग एंगल बिटवीन लाइन एंड प्लेन एक लाइनाचं इक्वेशन दिल्लो और लाइनाचं कसलं इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन की वेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन सगळं सारख्या एक्सा पुढे काय ना नो वाया पुढे काय ना झेडा पुढे काय ना साइनूय चेंज ना जाल्यार कितें आसतलें सांग हे कितें सांग ए बी आनी हो कितें सी हे कितें सांग डायरेक्शन रेशियोज ऑफ वेक्टर बी सो बी वेक्टर कितें सांग तेजे आमकां बी वेक्टर कितें मेळ्ळो बी वेक्टर कितें बी वेक्टर डायरेक्शन रेशियोज न्ही बी वेक्टर कितें आसा पॅरलल टू द लाइन कितें आसा 2 i कैप प्लस 3 j कैप प्लस 6 k कैप आता एंड वेक्टर कसो काडटलो हो कितें a1 सॉरी a एत घेता काय सांग a1 a2 चे काय हांगा येना हो कितें b आनी हो कितें c हे कितें सांग dr's ऑफ नॉर्मल वेक्टर dr's ऑफ नॉर्मल वेक्टर सो नॉर्मल वेक्टर कितें बरयतलो हांव m वेक्टर कितें आसता सांग 10 i कैप प्लस 2 j कैप माइनस 11
के कॅप मेळ्ळो कितें काडपा लायला एंगल बिटवीन लायन एंड प्लेन सो कितें फॉर्म्युला आसता साइन फाय कळ्ळें साइन याद दवरा एंगल बिटवीन लायन एंड प्लेन म्हणलें न्हू जाल्यार साइन फाय इजिकल टू कितें आसता बी वेक्टर डॉट एन वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर सोंपें रे क्वेश्चन सोंपें आसता हेजे काय हार्डच ना सो बी वेक्टर कितें तें बरया बी वेक्टर कितें 2i cap plus 3j cap plus 6k cap dot 10i cap plus 2j cap minus 11k cap तुमकां एंगल बिटवीन लाइन एंड प्लेन येयल्लो दिसता कोणाक फर्स्ट टर्मा भितर कोणाक कितें येयल्लें तुमकां एंगल बिटवीन खबर ना पयले तरी क्वेश्चन्स तू कितें येयल्लें याद ना अंडर रूट ऑफ घेतलो बी वेक्टरचो मॅग्निट्यूड किती आसतलो 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर आणि एन वेक्टरचो मॅग्निट्यूड आसतलो 10 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस माइनस 11 स्क्वेअर सारखे डॉट केला की घेतलं सांग सूरज डॉट के दिले तो क्या आएगा 20 आई कैप सही 20 आई कैप नहीं 20 सिर्फ आई कैप का डॉट आई कैप के साथ करते तो पता है ना मैंने बोला था याद है सेम इंसान के साथ शादी करेगा तो क्या होगा लड़का लड़का के साथ शादी बच्चा होगा याद है याद नहीं है छोड़ कोई बात अंक घेतलं सांग 3 2 जा 6 6 minus 11 जा minus 66 इतलं क्लियर आपण घेतलो 49 पहिल्यावर कळलं पॅटर्न झालं फॉलो झाला तिथलं 40 आणि अंक घेतलंय 49 नो हां 225 125 ना 125 225 सारखे शे बघते हा 26 minus 60 40 minus 40 नो सगळं घेतलं 7 into 15 या रूट ऑफ 225 किती आहे 15 कैसे पेपर मिळता येस घेतले 5 3 जा 5 8 जा सारखे 5 3 जा 15 5 8 जा 40 सो आन्सर किती येता sin 5 किती येता sin 5 किती येता सो डायरेक्ट सांगा डायरेक्ट आन्सर आता मॉड्युलस काढा 8/21 7 into 3 21 सो 5 घेतलं sin inverse 8/21 झाले 1 लेक्चर